मसूरकर महाराज विनायक मसूरकर शुद्धीकरण मोहिमेचे प्रणेते बलोपासक 1888 ते 1955. कृतिशील, अत्यंत जागरूक व प्रखर हिंदू धर्माभिमानी कार्यकर्ते असणाऱ्या विनायक महाराजांच्या मसूराश्रमाचे शुद्धीकरण कार्य ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. विनायक महाराजांचा जन्म सातारा जिल्ह्यातल्या मसूर या छोट्याशा गावात झाला. बालपणापासून त्यांच्यावर वैदिक धर्मसंस्कार झाले. त्यांनी देव, देश आणि धर्मासाठी आपले जीवन सत्कारणी लावण्याचा संकल्प केला. या कार्यात भावनिक नातेसंबंधांचे पाश आडवे येऊ नयेत या विचाराने त्यांनी लग्न मंडपातूनच पलायन केलं. कन्याकुमारी ते काश्मीर उभा देश अनेक वर्ष भ्रमंती करून पाहिला. परधर्माच्या प्रचाराला बळी पडणारा गरीब अज्ञानी हिंदू समाज त्यांनी जवळून पाहिला. हिंदू समाजातले जातीभेद व इतर दोष दूर करण्यासाठी त्यांनी शुद्धीकरणाची व्यापक मोहीम हाती घेण्याचा निर्धार केला. त्यांनी 1920 साली हिंदू धर्म रक्षणार्थ मसूराश्रम नावाची संस्था स्थापन केली. शेकडो तरुण कार्यकर्त्यांना या आश्रम कार्याची दीक्षा देऊन मसूरकर महाराज यांनी तरुण कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले. हिंदू धर्म व संस्कृतीसाठी आजीवन कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी विशेष प्रकारचे प्रशिक्षण दिले. धर्मांतर रोखण्यासाठी व परधर्मात गेलेल्यांना शुद्धीकरण करून स्वधर्मात परत घेण्यासाठी ब्रिटिश काळात विनायक महाराजांनी केलेले कार्य अपूर्व आहे. 1928-29 मध्ये त्यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोव्यामध्ये धर्मांतरित हजारो हिंदू बांधवांना शुद्धीकरण करून स्वधर्मात परत आणले. याबद्दल त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना पोर्तुगीज सरकारच्या अनेक प्रकारच्या जाचाला सामोरे जावे लागले. हालापेष्टा सहन कराव्या लागल्या. पण धर्मसमर्पित भावनेने त्यांनी हा सरकारी छळ निर्भयपणे सोसला. या घटनेमुळे देशभरातल्या हिंदू समाजात नवी चेतना निर्माण झाली. अनेक ठिकाणी तरुणांनी पुढाकार घेऊन शुद्धीकरणाची मोहीम चालवली. विनायक महाराजांचा भगवद्गीतेचा विशेष अभ्यास होता. त्यांची गीतेवरची प्रवचनं देश व हिंदू संस्कृतीच्या गौरवाने भारलेली ओजस्वी व्याख्यानेच असत. हिंदू समाजातल्या गिरिजन वनवासी समाजाला ख्रिश्चन धर्मप्रसारक पैसा व प्रलोभनं दाखवून त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत धर्मांतरण करतात हे लक्षात घेऊन वसई, दीव दमण, नगर हवेली, सातपुडा, डांग या परिसरातल्या वनवासी समाजांकडे मसूराश्रमाच्या कार्यकर्त्यांनी विशेष दक्षतेने लक्ष दिलं. कार्यकर्ते घडवण्यासाठी त्यांनी जागोजागी व्यायामशाळा सुरू केल्या. श्रीकृष्णाचा संदेश, श्रीरामचंद्रांचा संदेश, छत्रपती शिवरायांचा बोध अशा कार्यशाळा घेऊन एकाच वेळी हिंदू तरुणांचे तन व मन सुदृढ करण्याचा जोरदार प्रयत्न केला. यासाठी दासबोध व इतर प्रेरक साहित्याच्या लाखो प्रती छापून गावागावात वाड्या वस्त्यांवर मोफत वाटल्या. श्रीराम, श्रीकृष्ण, हनुमान, शिवाजी महाराज, समर्थ रामदास अशा प्रेरणा पुरुषांची आणि देवतांची लाखो चित्र छापून घेऊन शाळातून विद्यार्थ्यांना वाटली. समाज प्रबोधनासाठी नियतकालिकाची गरज लक्षात घेऊन त्यांनी दासबोध नावाचे मासिक आणि विश्वबोध नावाचे साप्ताहिक सुरू केले. हिंदू धर्मातला वर्ण व जातीभेद मिटवून समाज एकसंध एकजूट करणे ही काळाची गरज आहे हे ओळखून त्यांनी ब्राह्मणेतर समाजातल्या मुलांच्या समंत्र सामुदायिक मुंजी लावल्या. परधर्मियांनी बाटवलेल्या हिंदू अबल्या स्त्रियांना स्वधर्मात परत आणलं. त्यासाठी त्यांना प्रतिगामी विचाराच्या स्वकीय लोकांशीच जोरदार वैचारिक संघर्ष करावा लागला. मसूराश्रमाच्या हिंदू विषयक कार्यामुळे एकाच वेळी आश्रमाला ब्रिटिशांचा, पोर्तुगीजांचा, ख्रिश्चनांचा व मुसलमानांचा सतत विरोध सोसावा लागला. अनेक संकट येऊनही अखेरपर्यंत विनायक महाराजांनी मसूराश्रमाचे कार्य जोरात सुरू ठेवले. 1955 साली वयाच्या 67व्या वर्षी त्यांनी देह ठेवला. दरवर्षी मुंबईत गोरेगावला रामनवमी ते हनुमान जयंती असा 7 दिवस त्यांचा स्मरण सोहळा साजरा होतो.